तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमचं जीवन जसं आहे तसं नसावं? तुम्हाला जास्त पैसा हवाय, जास्त प्रेम हवं आहे, चांगलं आरोग्य हवं आहे, पण कितीही प्रयत्न करूनही ते हातातून निसटतंय? जर मी तुम्हाला सांगितलं की एक असं गुपित आहे जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं, तर हो, हे गुपित जगातील महान नेते, वैज्ञानिक, कलाकार, यशस्वी लोक वापरत आले आहेत. आणि आज रॉन्डा बर्न यांच्या द सिक्रेट या पुस्तकामुळे ते गुपित आपल्या हातात आलं आहे. या पुस्तकात सांगितलंय, तुमचं आयुष्य तुम्ही स्वतः घडवताय. हो, तुम्ही गरीब आहात का? यश न मिळाल्यामुळे नाराज आहात का? नातेसंबंध बिघडले आहेत का? याचं कारण बाहेर नाही, ते तुमच्या विचारांमध्ये आहे. कारण एकच नियम संपूर्ण विश्व चालवत आहे, अट्रॅक्शनचा नियम, म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हे गुपित तुमचं आयुष्य बदलू शकतं. टॉपिक 1, गुपित म्हणजे काय? लॉ ऑफ अट्रॅक्शन. रॉन्डा बर्न सांगतात की संपूर्ण विश्व एका साध्या पण शक्तिशाली नियमावर चालतं, आकर्षणाचा नियम, म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. याचा अर्थ तुम्ही जे विचार करता, त्यावर लक्ष केंद्रित करता, तेच तुम्ही तुमच्या आयुष्यात आकर्षित करता. उदाहरण, जर तुम्ही सतत पैशांच्या कमतरतेबद्दल विचार करत असाल तर विश्व तुमच्याकडे कमतरताच आणतं. पण जर तुम्ही समृद्धीबद्दल, यशाबद्दल विचार करत असाल तर विश्व तुमच्या जीवनात तशा संधी, तसे लोक, तशी परिस्थिती आणतं. ती सांगाच, विचार म्हणजे चुंबक आहेत. तुमच्या मेंदूतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विचार हे एनर्जी सिग्नल्स आहेत. ते विश्वात जातात आणि तेच वास्तव म्हणून परत येतात. लेखिका सांगतात, तुम्ही आज ज्या परिस्थितीत आहात ती तुम्हीच तुमच्या विचारांनी निर्माण केली आहे. आणि उद्या तुम्ही कुठे असाल ते तुमचे आजचे विचार ठरवतील. म्हणून जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर आधी तुमचे विचार बदलायला हवेत. मी गरीब आहे असं नको विचारू, त्याऐवजी मी समृद्ध आहे असं मनात बोला. मी हे करू शकत नाही याऐवजी मी नक्की करू शकतो असं ठाम ठेवा. माझ्याकडे काहीच नाही याऐवजी माझ्याकडे सर्व काही आहे ही भावना ठेवा. गुपित सोपं आहे, तुमचे विचार म्हणजे तुमचं भविष्य. टॉपिक 2, तुमचे विचार म्हणजे तुमचं वास्तव. तुम्ही जे काही विचार करता ते हळूहळू वास्तवात रूपांतरित होतं. हे फक्त सकारात्मक गोष्टींसाठीच नाही तर नकारात्मक गोष्टींसाठीही तितकंच खरं आहे. उदाहरण, एखादा विद्यार्थी सतत विचार करतो की मी नापास होणारच, मला मार्क्स मिळणार नाहीत, तर त्याच्या मेंदूत भीती आणि नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्याचा परिणाम म्हणजे कॉन्फिडन्स कमी होतो, अभ्यासात लक्ष राहत नाही आणि खरोखर तो कमी मार्क्स मिळवतो. या उलट जर तोच विद्यार्थी विचार करेल की मी पास होणारच, मी चांगला अभ्यास करतोय, मला यश मिळेल, तर त्याच्या मेंदूत सकारात्मक ऊर्जा तयार होते, आत्मविश्वास वाढतो आणि अभ्यासात लक्ष लागून तो यशस्वी होतो. म्हणजेच तुमचे विचार करणं हा फक्त मानसिक प्रोसेस नाही, तर ते तुमच्या कृतींवर, भावनांवर आणि अखेरीस परिणामांवर प्रभाव टाकतं. रॉन्डा बर्न सांगतात, आपला मेंदू म्हणजे जणू फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटर आहे. तुम्ही जसे विचार करता तशा फ्रिक्वेन्सी सिग्नल्स विश्वात जातात. विश्व त्याला उत्तर देतं आणि तसंच वास्तव तुमच्या आयुष्यात आणतं. म्हणूनच तुमचे विचार कंट्रोल करणं हेच खरं गुपित आहे. सकारात्मक विचार ठेवा, नेहमी तुमच्या स्वप्नांच्या दिशेने लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला नको असलेल्या गोष्टींबद्दल विचार करणं थांबवा. लक्षात ठेवा, तुमचे विचार म्हणजे तुमचं वास्तव घडवणारे बीज आहेत. टॉपिक 3, विश्वास आणि भावना. फक्त विचार करणं पुरेसं नाही, विश्वास ठेवणं आणि त्या गोष्टीची भावना अनुभवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही म्हणाल, मला मोठं घर हवं आहे, पण मनातच विचार आला की हे शक्य नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, तर युनिव्हर्स गोंधळून जातं. तुमच्या विरोधाभासी सिग्नल्समुळे ते घर कधीच मिळत नाही. रॉन्डा बर्न सांगतात, तुम्हाला जे हवं आहे त्याचं व्हिज्युअलायझेशन करा. कल्पना करा की तेच आधीपासून तुमच्याकडे आहे. त्या क्षणाचा आनंद, उत्साह, समाधान मनापासून अनुभवा. उदाहरण, तुम्हाला कार हवी आहे का? डोळे मिटा.
स्वतःला त्या कारमध्ये बसलेलं पहा. स्टिअरिंग पकडलेलंय, खिडकी बाहेरचा वारा जाणवतोय आणि मन आनंदाने भरलंय. अशी भावना मनापासून अनुभवा. विश्वाला तुमचे शब्द कळत नाहीत, पण तुमच्या भावना कळतात. जर तुम्ही खरोखर आनंद, कृतज्ञता, उत्साह या भावनांमध्ये राहिलात, तर युनिव्हर्स त्या भावना परत तुमच्याकडे पाठवतं. म्हणूनच विश्वास ठेवा. ज्या गोष्टीची इच्छा आहे ती आधीच पूर्ण झाली आहे, अशी भावना ठेवा. हेच गुपित तुम्हाला हवं ते मिळवून देतं. टॉपिक 4. आरोग्य, संपत्ती आणि नाती. रॉन्डा बर्न सांगतात की गुपित फक्त पैसा किंवा वस्तू मिळवण्यासाठी नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रासाठी काम करतं. आरोग्य, संपत्ती आणि नाती. आरोग्य. जर तुम्ही आजारी आहात आणि सतत आजारावर लक्ष केंद्रित करत आहात, मी खूप आजारी आहे, मला बरे वाटत नाही, तर युनिव्हर्स तुमच्याकडे आणखी आजार आणतं. पण जर तुम्ही स्वतःला निरोगी, आनंदी, ऊर्जावान म्हणून व्हिज्युअलाइज करत असाल, तर तुमच्या शरीरात बदल सुरू होतो. डॉक्टर, औषधं हे मदत करतात, पण खरी शक्ती तुमच्या मनात असते. संपत्ती. जर तुम्ही पैशाबद्दल सकारात्मक विचार ठेवाल, पैसा माझ्याकडे सहज येतो, मी समृद्ध आहे, तर युनिव्हर्स तुम्हाला पैशासाठी नवे मार्ग, संधी आणि साधने दाखवतो. नाती. जर तुम्हाला प्रेमळ नातं हवं असेल, तर आधी स्वतःत ती ऊर्जा निर्माण करा. इतरांकडून आदर, प्रेम, लक्ष हवं असेल, तर आधी ते स्वतः द्या. तुमचं मन प्रेम आणि आनंदाने भरलं की ते परत तुमच्याकडे येतं. म्हणूनच आरोग्य हवं असेल तर निरोगीपणाचं व्हिज्युअलायझेशन करा. संपत्ती हवी असेल तर समृद्धीबद्दल विचार करा. चांगली नाती हवी असतील तर प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा पसरवा. हेच गुपित आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होतं. टॉपिक 5. कृतज्ञता आणि आनंद. गुपित काम करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आभारी राहिलात तर युनिव्हर्स तुम्हाला अजून जास्त देतं. उदाहरण, सकाळी उठल्यावर जर तुम्ही म्हटलात, धन्यवाद, माझ्याकडे एक सुंदर आयुष्य आहे, माझं कुटुंब आहे, माझ्याकडे अन्न आहे, तर तुमचं लक्ष कमतरतेवर न जाता समृद्धीवर केंद्रित होतं. त्यामुळे दिवसाचा फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह बनतो. कृतज्ञता म्हणजे युनिव्हर्सला पॉझिटिव्ह सिग्नल देणं. तुमचं लक्ष जे आहे त्यावर गेलं की जे नाही ते हळूहळू येऊ लागतं. यासोबतच आनंदी राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आनंदी असाल तर युनिव्हर्स तुम्हाला अजून आनंद देतं. तुम्ही दुःखी, रागीट किंवा असमाधानी असाल तर युनिव्हर्स तेच परत करतं. म्हणूनच कृतज्ञ राहा. नेहमी सकारात्मक बाजू पहा, आनंद पसरवा. ही माइंडसेट तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवते. टॉपिक 6. लेखकाचा संदेश. रॉन्डा बर्न सांगतात की लोकांना त्यांच्या विचारांची ताकदच माहिती नाही. ते बाहेरचं जग बदलायचा प्रयत्न करतात, पण खरा बदल आतून विचारांमधून सुरू होतो. त्या म्हणतात, जर तुम्ही गरीब असाल तरी तुम्ही श्रीमंत होऊ शकता. जर तुम्ही आजारी असाल तरी तुम्ही निरोगी होऊ शकता. जर तुम्ही दुःखी असाल तरी तुम्ही आनंदी होऊ शकता. हे शक्य आहे कारण युनिव्हर्स तुमचं ऐकतं. तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीवर विचार करता, युनिव्हर्स तेच परत पाठवतं. रॉन्डा बर्नचा शेवटचा संदेश खूप शक्तिशाली आहे. त्या म्हणतात, विश्व तुमच्याकडे पाहतंय. तुम्ही जे विचार करता, जे व्हिज्युअलाइज करता, ज्यावर विश्वास ठेवता, त्याची भावना अनुभवता, ते तुम्हाला मिळणारच आहे. तुमचं आयुष्य तुम्हीच बदलू शकता. गुपित तुमच्याच हातात आहे. तर मित्रांनो, हे होतं द सिक्रेट, गुपित या पुस्तकाचं रहस्य. या पुस्तकाने आपल्याला एक गोष्ट शिकवली, आपल्या विचारांमध्ये आपल्या आयुष्याची खरी ताकद आहे. जर तुम्ही सतत सकारात्मक विचार केलात, व्हिज्युअलायझेशन केलं, विश्वास ठेवलात आणि कृतज्ञ राहिलात, तर युनिव्हर्स तुमच्या बाजूने काम करतं आणि तुमची स्वप्न, तुमच्या इच्छा वास्तवात उतरतात. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला काही हवं असेल, तेव्हा फक्त इच्छा करू नका. त्याची कल्पना करा, त्यावर विश्वास ठेवा, त्या आनंदाची भावना अनुभवा आणि युनिव्हर्स ते तुम्हाला देईल. तर हा सारांश तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश हवा आहे तेही लिहा. मी आहे बुक बोली, पुस्तकांच्या माध्यमातून आयुष्य बदलवणारे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. पुन्हा भेटू एका नव्या पुस्तकासोबत. तोपर्यंत लक्षात ठेवा, गुपित तुमच्याच आत आहे, फक्त त्यावर विश्वास ठेवा.